अखेर या अंगणवाडी सेविकांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. ती म्हणजे आता अंगणवाडी सेविकांचा 10वीत डंका. सातारा जिल्ह्यात 176 जणी झाल्या उत्तीर्ण. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. 10वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शाळांचा निकाल 100% लागला आहे. या परीक्षेत जिल्ह्यातील 176 अंगणवाडी सेविका मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. 94% निकाल लागला आहे. यामुळे या ताईंनीही शिक्षणासाठी वयाची मर्यादा आडवी येत नसल्याचे दाखवून दिले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाड्या चालविण्यात येतात. या अंगणवाड्यांवर सेविका आणि मदतनीस ही 2 पदे असतात. यामध्ये लहान मुलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे दिले जातात, तसेच खाऊ देण्यात येतो. यातून मुलांना शिक्षणाची गोडी लागावी हा उद्देश असतो. तसेच सेविका आणि मदतनीसांना अंगणवाडीबरोबरच इतरही अनेक कामे असतात. तर सर्वेक्षण करावे लागते. या अंगणवाड्यांवरील सेविका आणि मदतनीस या 10वी 12वी नाही तर पदवीधर, तसेच काही सेविका आणि मदतनीस या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्या आहेत. याचाच एक प्रकार म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या परीक्षेत निकालातील तब्बल 176 सेविका आणि मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातून 10वी परीक्षेसाठी 191 सेविका आणि मदतनीस पात्र ठरल्या होत्या. त्यामधील 188 ताईंचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 157 उत्तीर्ण झाल्या तर एटीकेटीत 19 जणी आहेत. 12 सेविका आणि मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेत 176 सेविका आणि मदतनीस उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचा उत्तीर्णतेची टक्केवारी 94% इतकी राहिली आहे. यामुळे या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनीही 10वी परीक्षेतील यशातून शिक्षणाचा नवा अध्याय लिहिल्याचे स्पष्ट होत आहे. तर 12वी उत्तीर्ण आवश्यक. पूर्वीच्या काळी सेविका होण्यासाठी 7वी उत्तीर्ण आवश्यक होते. त्यानंतर 10वीची पात्रता आली. सध्या 12वी उत्तीर्ण असल्याशिवाय सेविका आणि मदतनीसही होता येत नाही. सातारा जिल्ह्यात सध्या 4,562 अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये 7,000हून अधिक सेविका आणि मदतनीस आहेत. असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा. धन्यवाद.